बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांना केलेल्या मारहाणीचे प्रचंड संताप देणारे सत्य आता जगासमोर पुराव्यानिशी आले। या घटनेनं गाव स्तरावर लोकप्रतिनिधी हादरलेले असतानाच गव्हाण ग्रामपंचायत बेलपाडा गावचे माजी सरपंच तुकाराम भीमदेव ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याबाबतची तक्रार न्हावाशेवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। बेलपाडा गावात गावगुंडांची प्रचंड दहशत असल्याचं माजी सरपंच तुकाराम ठाकूर यांनी म्हटलंय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बेलपाडा येथील संदीप अनंत म्हात्रे, संदेश अनंत म्हात्रे, सिप्सन रामचंद्र म्हात्रे, संग्राम संदीप म्हात्रे आणि प्रियांशू संदीप म्हात्रे यांनी क्षुल्लक गोष्टीचा राग मनात ठेवून एकाएकी तुकाराम ठाकूर यांच्यावर हल्ला केला। त्यांना अर्वाच्य शब्दात शिवेगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण करत बघून घेऊ अशी धमकी दिली। तसंच तुकाराम ठाकूर यांची पत्नी भारती ठाकूर यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली। अशी तक्रार न्हावाशेवा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे। पोलिसांनी या गावगुंडांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच तुकाराम ठाकूर यांनी केली आहे। मी गव्हाण ग्रामपंचायत माजी सरपंच तुकाराम भीमदेव ठाकूर बेलपाडा आज दिनांक 8/3/2025 रोजी मी व माझी पत्नी घरामध्ये बसलेला असताना माझ्या शेजारी गावगुंडांनी माझ्यावर हल्ला करून मला मारण्याचा व जीवे मारण्याची धमकी दिली। न्हावाशेवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात गेली असता त्यांनी माझी फिर्याद दखल करून घेतली, परंतु मी नावं 5 दिलेली त्यापैकी 3च नावं घेतली आणि 2 नावं मिसिंग केली। सर्व आरोपी हे बेलपाडा गावातले असून त्यांची नावे संदीप अनंत म्हात्रे, संदेश अनंत म्हात्रे, शिप्सन रामचंद्र म्हात्रे आणि 2 ज्यांच्या एफआर मध्ये नावं घेतली नाही ते संगम संदीप म्हात्रे आणि प्रियांशू संदीप म्हात्रे यांनी हे 2 आणि सर्वांनी मला मारझोड करून माझ्या पत्नीचं धक्काबुक्की करून आज महिला दिनानिमित्त हसून सुद्धा सदळ त्यांच्याविरुद्ध माझी तक्रार आहे आणि त्यांनी मला इतपर्यंत गेले पोच का ते दास्तान फाट्यावर येऊन तुझं तुकडं करून रस्त्यावर टाकू असे दमदाटी करून मला माझ्या जीविताला धोका निर्माण केला। सर्व या गुंडांबाबत माझी तक्रार असून मला यांच्यापासून धोका असून मला उद्या मला व माझ्या परिवाराला काही इजा झाली तर या गोष्टीला सर्व पोलीस प्रशासन जबाबदार आहे याची नोंद घ्यावी। आज हे गावगुंड यांच्यावर अनेक केसी आहेत। गावात दहशत निर्माण केली, रात्री बेरात्री रस्त्यावर फिरायला जाऊन दादागिरी करतात, कुठे आया बहिणी चालतात, परंतु यांना कुठली पर्वा नाही। हे रात्र दिवस टोप्या घालून शर्ट उघडं ठेवून हिंडतात, याच्यामुळे आम्हाला यांच्यापासून भरपूर धोका आहे आणि त्या गावाला पण धोका आहे। यांचा कडक बंदोबस्त झाला पाहिजे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।